पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक आणि चविष्ट रानभाजी म्हणजे शेवळा. पारंपरिक पद्धतीने बनवलेली शेवळ्याची आमटी ही ग्रामीण महाराष्ट्रातील खास पाककृती आहे. ही शेवळ्याची आमटी भाकरी, भात, पोळीबरोबर अतिशय स्वादिष्ट लागते. मटणापेक्षाही भारी ह्याची चव आहे. मटणासाठी जसे वाटण बनवतो तसेच वाटण बनवून ही आमटी तयार करतात. पौष्टिक गुणांनी भरलेली ही आरोग्यासाठी लाभदायी आहे. एकदा ही पारंपरिक शेवळ्याची आमटी करून पहा आणि अस्सल गावाकडच्या चवीचा आनंद घ्या. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ही शेवळी भाजी घेतलेली आहे. ह्या शेवळ्या भाजीच्या जुड्या मी 4 घेतलेल्या आहेत. ह्या 4 जुड्यांची किंमत आहे 100 रुपये. एवढी ही महाग असते ही भाजी. साफ केल्यानंतर ही भाजी एकदम कमी होऊन जाते. आता ही साफ कशी करायची ते आपण पाहूया. हे बघा, ह्याचं वरचं जे कवर आहे ते आपण काढून टाकलेलं आहे. यानंतर आतमधले जी एक पाती असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पातीमध्ये एक बोंड असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. देठ असा काढून टाकायचा. यानंतर ही जी पाती आहे ती सुट्टी करायची आणि हा जो रंगीत भाग आहे तो एकदम खाजरा भाग असतो, त्यामुळे तो काढून टाकायचा. आणि बोंड आणि एक जी कवळी पाती असते ती आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे साफ करून घ्यायचं. आता ही सगळी शेवळी मी साफ करून घेतलेली आहे बघा. एक पाती आणि एक बोंड असं मी हे घेतलेलं आहे. आणि आता हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपण बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तर इथे बघा, ही बोंड जी आहे ती मी अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेते आहे. जितकं शक्य असेल तितकं बारीक ह्याला करायचं आहे, म्हणजे मग आमटी पण आपली व्यवस्थित छान तयार होते, दिसायलाही छान दिसते. आता हे जे पात्या आहेत त्यासुद्धा मी अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेते आहे. सगळी शेवळी मी अशी ही साफ करून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता याकरता वाटण तयार करण्याकरता मी इथे भरपूर अशी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 तुकडे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे. 1.5 ते 2 इंच आलं घ्यायचं आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. लसूण बघा मोठ्या पाकळ्या आहेत, तरी मी 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता या भाजीसोबतच आपल्याला ही फळं दिली जातात. या फळांना काकड असं म्हणतात. तुमच्याकडे या फळांना काय म्हणतात ते सांगा, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. साधारणतः आंबाडे किंवा आवळे जसे असतात तसंच हे फळ आहे. आंबट आणि तुरट असतं. तर ह्या फळांमुळे काय होतं, ह्या भाजीला जो खाजरेपणा असतो तो खाजरेपणा निघून जातो. आता ही फळं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्याच्याचा गर जो आहे तो आपण काढून घ्यायचा. मधली बी फेकून द्यायची आहे. बिया तुम्ही ठेचून पण काढून घेऊ शकतात, मात्र ह्या फळांना डाग आहेत त्यामुळे मी अशा पद्धतीने ह्याचा गर काढून घेते आहे. बी जी आहे ती आपण टाकून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हा गर मी काढून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी हा गर आहे. आता याला मिक्सरला आपण वाटून घेतलेला आहे पाणी न घालता. आणि हे असंच आपण झाकून ठेवू, कारण की हे लगेचच काळं पडतं, त्यामुळे ही फळं जी आहेत ती वेळेवरच तुम्ही वाटून घ्या. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी करता इथे तेल जे आहे ते ह्या भाजीला जास्त प्रमाणात लागतं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आणि जिरं चांगलं आपण परतून घेऊया. नंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग. पाव टीस्पून इतका हिंग घातलेला आहे. यानंतर शेवळं जे आहे ते आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे सगळी शेवळी आपण काढून घेऊया आणि मस्त असं एकदम मऊ होईपर्यंत हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मध्यम आचेवर मी हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहे. आता ही शेवळी इतकी दिसतात, पण थोडं शिजल्यानंतर ही भरपूर कमी होतात. आता हे बघा, मी व्यवस्थित हे 5-7 मिनटं परतून घेतलेलं आहे. यानंतर झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून मी 2-3 मिनटं ह्याला शिजवून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेलातच आपल्याला हे शिजवायचं आहे, त्यामुळेच ह्या भाजी करता किंवा आमटी करता तेल जास्त लागतं. आता जे काकड आपण वाटून घेतलं होतं ते काकड आपण ह्यामध्ये घालायचं आहे. तर काकड बघा कसं काळं पडलेलं आहे, त्यामुळे काकड जे आहे ते वेळेवरच तुम्ही वाटून घ्या.
आता हे काकड घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करायचं आणि मध्यम आचेवरच ह्याला चांगलं परतून घ्यायचं. झाकण ठेवून मी ह्याला पुन्हा एकदा शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे बघा. आणि शेवळं जे आहे ते एकदम बारीक झालेलं आहे, चांगलं मॅश झालेलं आहे बघा. इतकं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता मसाले घालायचे. त्या अगोदर आपण वाटण घालूया. जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण ह्यामध्ये घालायचं. वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. अगदी आपण मटणाची भाजी कशी बनवतो तसंच हे बनवायचं आहे. तर थोडंसं आपण अजून हे चांगलं शिजवून घ्यायचं 2-3 मिनटं. 2-3 मिनटं चांगलं हे शिजवून घेतल्यानंतर बघा ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने तेलामध्ये अगदी ही भाजी परतून परतून घ्यायची, म्हणजे मग ती एकदम स्वादिष्ट लागते. हे बघा पूर्ण मॅश झालेलं आहे आता ही भाजी. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे माझ्याकडे आहे घरचा मसाला. तर ह्यामध्येच मिरची आणि गरम मसाला एकत्र आहे, त्यामुळे मी वेगळा काही असा मसाला ह्यामध्ये घालणार नाही आहे. तुम्ही जो काही रेग्युलर मसाला वापरता तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता. अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. झाकण ठेवू. मसाले खाली करपू नयेत म्हणून ह्यावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे झाकणावर. आणि आता पाणी गरम होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पाणी बघा मस्त वाफ आलेली आहे, तिथपर्यंत आपण ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंच. तर ह्याला खाजरेपणा जास्त असतो, त्यामुळे चिंच इथे 3 ते 4 चमचे अशी चिंचचा कोळ घातलेला आहे. खूप आंबटही करू नका, पण आंबट गोड तिखट अशी ह्या आमटीची चव असायला पाहिजे, त्या हिशोबाने हे मेंटेन करायचं आहे. थोडंसं गरम पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे नारळाचं दूध. इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे आणि त्याचं हे दूध काढून घेतलेलं आहे. नारळाचं दूध विकतही रेडीमेड मिळतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, मात्र घरी केलेलं उत्तम. तर इथे मी आवश्यकतेनुसार नारळाचं दूध घातलेलं आहे. तुम्ही संपूर्ण नारळाचं दूध घातलं तरीसुद्धा चालू शकतं. तर इथे मी नारळाचं दूध हवं तितकं घातलेलं आहे. यानंतर ह्यावर लागेल तितकं पाणी घालायचं, कारण आमटी थोडीशी पातळ बनवायची आपल्याला. खूप घट्ट असं आपल्याला बनवायचं नाही आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. आता बघा मस्त असं ह्याला रंगसुद्धा आलेला आहे. तुम्हाला किती पातळ हवा आहे त्यानुसार, पण खूप पातळ करू नका. आमटी म्हटली तरी पण ती आपल्याला चपातीबरोबर भाकरीबरोबर खाता आली पाहिजे. यानंतर इथे मी अर्धा तास अगोदर गरम पाण्यामध्ये काजू भिजत ठेवले होते. हे काजू आपण ह्यामध्ये घालणार आहोत. तर ओले काजू असतील तर तुम्ही ओल्या काजूचा वापर करू शकता. माझ्याकडे नव्हते म्हणून मी असे भिजवून ठेवले काजू. आणि काजू नसतील तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे वापरू शकता. शेंगदाणे वापरूनसुद्धा मी ही शेवळीची आमटी ह्या अगोदर अपलोड केलेली आहे. माझ्या चॅनलला तुम्ही पाहू शकता ही रेसिपी. यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत फणसाच्या आठ्या. तर इथे माझ्याकडे फणसाच्या आठ्या आहेत, त्या मी उकडवून घेतल्या, चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत ह्या आठ्या बघा. आणि त्याचं कवर काढून टाकलेलं आहे. ह्या आठ्या मी वापरते. आठ्यांच्या ऐवजी तुम्ही बटाटा वापरू शकता. इथे बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल. तर माझ्याकडे आहेत म्हणून मी ह्या आठ्या, हे ऑप्शनल आहे. काजू आणि आठ्या हे ऑप्शनल आहे, पण कोकण म्हटल्यानंतर कोकणामध्ये हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं, त्यामुळे वापरतात. आता आमटी आहे म्हटल्यानंतर ती गोड तिखट आंबट असायला हवी, त्यामुळे 2 चमचे मी इथे गूळ घातलेला आहे. आणि मस्त ही आमटी आता आपण तयार करून घेणार आहोत बघा. रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि चांगलं ढवळवून घेऊया. आता झाकण ठेवून आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया. तर इथे मी 5 मिनटं ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आणि वरून अशी मस्त अशी कोथिंबीर घालायची की आपली आमटी जी आहे ती आता तयार झालेली आहे. ही आमटी आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते. थंड झाल्यानंतर बघा ह्याला मस्त असा तबंग आलेला आहे. आमटी इतकी सुंदर झालेली आहे की मटणाच्या भाजीला देखील लाजवेल इतकी सुंदर ही आमटी तयार होते. चव तर ह्याची भन्नाटच आहे, बिलकुल खाजवणार नाही तुमच्या घशाला, इतकी मस्त ही आमटी तयार होते. ही करण्याची अशी पद्धत व्यवस्थित फॉलो केली तर ही भाजी जी आहे ती घशाला खवखवणार नाही. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.
पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय.